रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोटरी क्लब ऑफ रोहा यांच्या माध्यमातून वरसे ग्रामपंचायत येथील स्वर्गीय मारुती पाटील सभागृहात मोफत मॅमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, पंचायत समिती सभापती विजया पाशीलकर तसेच सरपंच रामाशेठ म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वायकल व्हॅक्सिनेशनसाठी फिरत्या दवाखान्याचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले। या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 30 ते 35 महिलांनी सहभाग नोंदवला। मॅमोग्राफी तपासणीसह महिलांना कॅन्सरविषयी सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले। डॉक्टर पूजा भट यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की 40 नंतर प्रत्येक महिलेने सर्वायकल कॅन्सरची तपासणी नियमितपणे करून घ्यावी। दैनंदिन धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढून वेळेत तपासणी केल्यास गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो। या शिबिराच्या माध्यमातून महिलांमधील कॅन्सरबाबतच्या शंका दूर करण्यात आल्या, तसंच कॅन्सर कसा होतो आणि त्याची लक्षणे काय असतात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य, महिला व रोटरी क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बक्षिसं द्यायची ती फक्त तुमचा उत्साह वाढवण्याकरता। उत्साह वाढला तर तुम्ही काम केलं तरच आपल्याला ते शक्य होतं। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्ष पुढच्या कालावधीमध्ये महिलांच्या आरोग्याकडे असेल, युवकांच्या आरोग्याकडे असेल, या सगळ्यांच्या आरोग्याकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे। रोटरी क्लब करतोय, अजून आपल्याला करतील। त्यांनी मागच्या वर्षी शाळाही केल्या। माझ्या शाळेतल्या सर्व मुलींचे लसीकरण झालं, बाकी चेकिंग झाल्या। तशाच आपल्याला खेडोपाडी जाऊन महिलांना आता असेल आजार तर सापडेल, नसेल तर आपल्याला उलटा चांगला आहे ना, एखादी लस घेतली की पुन्हा आयुष्यात होणार नाही, अशा पद्धतीचं त्या महिलेच्या मनावर आपल्याला सामाजिक तुम्ही काम करता तुम्हाला बिंबवायला लागेल की बाबा याच्यात भीतीसारखं काय नाही। तुम्ही तपासणी करा, तपासणीमध्ये अगदीच जास्ती झाला असेल त्याला काय आपला इलाज नाही, पण तो थोडक्या स्वरूपात असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती नियंत्रण आणता येईल। तुमचंच जीवन सुसह्य होईल, तुम्हालाच त्रास होणार नाही। शेवटी महिला आज राबते आणि तिच्या हातामध्ये आणि तिच्या आरोग्याकडे आज दुर्लक्ष केला जातं आहे। शासनाने त्या पद्धतीने आता 2 पावलं पुढं टाकलीत। आपल्याला लोकांना आता 2 पावलं पुढं जायचं आहे आणि या योजनांचा चांगला लाभ आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे। रोटरी क्लबच्या वतीने आता पुढचे कार्यक्रम होतील त्यावेळेला रिक्षा वगैरे फिरवा, महिला बचत गटांच्या त्याच्यासाठी आता बोलवा। मर्यादित बचत गट फक्त एकाच कामासाठी येऊन बचत गटाचं आम्ही काम करू असं नाही चालणार। त्यांनी समाजाच्या हितासाठी सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे। त्यांच्या असणारी आता मी जे असतील ते उमेद असेल किंवा महावीर असेल, त्यांचे एकत्र बैठक या हॉलमध्ये आपण लावू, त्यांचे सगळे अधिकारी बोलवतो आणि मग त्यांच्यामार्फतसुद्धा आपल्याला जनजागृती जी करायची आहे महिलांसाठी ती आपण सर्वजण मिळून करूया एवढं बोलतो। आज चांगला कार्यक्रम आपण राबवला त्याबद्दल आपले मनापासून रोटरी क्लबचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे विचार संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्रेस्ट त्यांचे हेवी होतात। ते हेवी का होतात? कारण थोडं पाणी साठतं शरीरामध्ये, म्हणजे फ्लुइड रिटेन्शन होतं। तर ते फ्लुइड रिटेन्शन एकदा पूर्ण गेलं की पाळीच्या 5व्या-6व्या दिवशी ते एक्झामिनेशन करू शकतात। पण ज्यांना पाळीच येत नाही त्यांना ते लक्षात कसं ठेवायचं? तर एक मला तारीख ठरवून ठेवा। कोणी म्हणाल की मी 1 तारखेला तपासीन, कोणी म्हणाल मी महिन्याच्या 5 तारखेला तपासते की 10 तारखेला, जे काय तुम्हाला योग्य वाटेल तशा तारखेला तपासायचं। तर हे झालं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन विषयी। तर हा ब्रेस्टचा कॅन्सर एवढा महत्त्वाचा का? तर भारतीय महिलांमध्ये कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे हे सर्वात सगळ्यात पहिलं मोठं कारण आहे। त्यामुळे आपण हे स्वतः केलंच पाहिजे की प्रत्येक महिलेने सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केलीच पाहिजे। आज मी तुम्हाला सांगते, उद्या तुम्ही तुमच्या बहिणींना, मुलींना, आयांना पण तुम्ही हे गोष्ट सांगू शकता। कारण ही माहिती बरेचदा माहिती नसतं कोणाला, की नक्की एवढं माहिती असतं की दर महिन्याला आपण तपासायला हवं, पण ते कसं तपासायला हवं ह्याचं नक्की माहिती नसते। तर ते एवढंच हे आहे, याच्यापेक्षा डिटेल काही करायचं नसतं, इतकं सोपं आहे ते। तर ही एक गोष्ट तुम्ही करायला हवी। कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे दुसरे मोठे कारण म्हणजे सर्वायकल कॅन्सर। म्हणजे काय की गर्भपिशवीचं मुख जे असतं त्याला सर्विक्स म्हणतो आणि त्याचा होणारा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर। तर तो सर्वायकल कॅन्सर कशामुळे होतो? तर एक HPV नावाचा व्हायरस असतो, म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, त्या व्हायरसमुळे हा कॅन्सर होतो। मध्यंतरी आपण कोरोना व्हायरस सगळ्यांनीच ऐकला, ज्याच्यामुळे कोविड नावाचा आजार होत होता। तसा हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे सर्वायकल कॅन्सर होतो।
आणि हा सर्वायकल कॅन्सरविषयी आपल्याकडे काही हत्यारं आहेत का, तो हा आहेत. म्हणजे काय की एक वॅक्सिनेशन आता आहे. उद्याच वनश्रीताईंनी कॅम्प ठेवलेला आहे की रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत 9 ते 26 या वयोगटातील सगळ्या मुलींना त्यांनी वॅक्सिनेशन हे अवेलेबल ठेवलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट. ज्याचा खर्च साधारण प्रत्येक वॅक्सिनचा एक 2 ते 3 हजार रुपये येतो, तो त्यांनी त्यांच्यामार्फत तो फ्री उपलब्ध करून दिलेला आहे. तर ज्यांना जमेल त्यांनी तिकडे घ्यावं, नाही जमलं तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. तर ते वॅक्सिन घेतलंच गेलं पाहिजे. तर 9 ते 26 या वयोगटातील मुलींनी जर का ते वॅक्सिन घेतलं, म्हणजे सर्वप्रथम संबंध येण्यापूर्वी जर का ते वॅक्सिन घेतलं तर त्याची एफिकसी जास्त राहते. तर 9 ते 15 या वयोगटात 2 डोस घ्यायला लागतात आणि 15 ते 26 या वयोगटात 3 डोस घ्यावे लागतात. हे झालं वॅक्सिनेशनबद्दल. पण दुसरं आपल्याकडे मोठं हत्यार म्हणजे एक पॅप्समिअर नावाची तपासणी असते. ती काय असतं की गर्भपिशवीच्या मुखाला एक आम्ही आईस्क्रीमची काडी असते ती फिरवतो फक्त तिथे, आणि तिथले जे द्रव पदार्थ असतात ते आम्ही सूक्ष्मदर्शक यंत्राखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली त्याचं एक्झामिनेशन करतो. आणि त्याच्याने आपल्याला कळतं की काही कॅन्सरसारखा दोष तिथे सुरुवात झालेली आहे का. त्यामुळे आपल्याला सर्वायकल कॅन्सरला लढा देण्यासाठी हे 2 मोठी हत्यारं आपल्या हातात आहे. एक म्हणजे वॅक्सिनेशन आणि दुसरं म्हणजे पॅप्समिअर एक्झामिनेशन. 30 वर्ष तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.